नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर ह्या होळी पौर्णिमेला होळीला तुम्ही अशा प्रकारे मस्त टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि त्याही गव्हाच्या पिठाच्या अगदी परफेक्ट अशी रेसिपी, त्यासोबतच मस्त अशी येळवण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी, म्हणजे आपल्याकडे जी पुरणपोळीची जी थाळी असते, पुरणपोळीचं जे ताट असतं, त्याची परफेक्ट रेसिपी इथे मी शेअर केलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी, येळवण्याची आमटी, पुरणपोळी आणि या ताटामध्ये आणखीन एक पदार्थ मी सर्व केलेला आहे, तो म्हणजे कडबू किंवा त्याला पुरणाचे कानवले बोलतात. तर हे पुरणाचे कानवले किंवा कडबू कसे बनवायची त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर हे असे आहेत पुरणाचे कानवले, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत. तर अगदी मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या कशा बनवायच्या त्याच्या पूर्ण टिप्स आणि ट्रिक्ससोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आपण रेसिपीला सुरुवात करतो. इथे मी चण्याची डाळ साधारण 750 ग्राम घेतलेली आहे आणि डाळ आपल्याला धुवूपर्यंत एका पातेलीमध्ये डाळीच्या अगदी 3 पट पाणी उकळायला ठेवून द्यायचं आहे. डाळ स्वच्छ 3 ते 4 वेळेला धुवायची आहे. अर्धा तासासाठी आपण ही भिजतही ठेवू शकतो. मी तर इथे डायरेक्टच ती शिजायला घातलेली आहे आणि कुकरमध्ये न शिजवता अशा प्रकारे मी पातेलीमध्ये ही डाळ शिजवून घेत आहे. सर्वात आधी आपल्याला डाळ शिजत घातल्याच्या नंतर त्याच्यावरती जो फेस येतो एक 7 ते 8 मिनिटानंतर तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि या स्टेपला गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे, त्यामुळे फेस सर्व निघून येतो. फेस काढून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि इथे मी 1 चिमट हळदीचा घातलेला आहे आणि डाळ आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे. इथे मी पुरणपोळीसाठी कणिक मिळवून घेत आहे. तर इथे मी 750 ग्राम डाळीसाठी साधारण 750 ग्रामच कणिकसुद्धा घेतलेला आहे. तर त्यातलं आपल्याला जेवढं यूज होतं तेवढं कणिक यूज करून बाकीचं आपण त्याची चपाती बनवू शकतो. तर इथे कणिक मळण्यासाठी मी त्याच्यामध्ये 3 चमचे रवा घातलेला आहे. तर रवा घातल्यामुळे पोळी अगदी मस्त खमंग खुसखुशीत होते. त्याच्यामुळे कणकेमध्ये काहीही फरक पडत नाही, उलटं पोळीला चवही फार सुंदर येते. तर अशा प्रकारे इथे मी तेल, मीठ आणि थोडासा रवा घालून हे गव्हाची पोळ्याची कणिक मळून घेतलेली आहे. त्याला छान असं एक 3 ते 4 वेळेला आपटून किंवा मग तर पाठा वरवंटा घरी असेल तर त्या वरवंट्याने हे पीठ चेचूनही घेऊ शकतो. काही जण हे पीठ भिजवून झालं की कपड्यामध्ये बांधून पाण्यामध्ये ठेवून देतात, पण तसं काहीही न करता मी इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कणिक छान एक 10 ते 15 मिनटं मळून घेतली आणि भरपूर असं तेल लावून झाकून ठेवून दिलं. साधारण 1 तासभर तरी आपल्याला हे कणिक भिजत ठेवायची आहे. तर इथे आपली डाळ एक 25 ते 30 मिनटानंतर छान अशी शिजवून झालेली आहे. तर गूळ आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर गूळ घालण्यासाठी त्याचे खडे न घेता अशा प्रकारे बारीक चिरून किंवा मग खिसून गूळ घ्यायचा आहे. तर डाळ शिजलेली आहे. डाळ अगदी छान बोटावर आपण घेऊन बघायची, सर्व डाळ अगदी स्मॅश झाली, पिठूळ झाली तर समजायचं डाळ शिजलेली आहे. त्या शिजलेल्या डाळीतलीच मी अगदी एक अर्धी वाटी डाळ काढून घेतलेली आहे. आपल्याला येळवणीची आमटी बनवायची आहे त्यासाठी, आणि जे गाळलेलं पाणी आहे त्याची आपण इथे येळवणीची आमटी बनवतो. तर ही डाळ सर्व अगदी छान पूर्ण पाणी गाळून झाल्याच्या नंतर एका मोठ्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये 750 ग्रामसाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि गूळ आपल्याला खिसलेला घालून घ्यायचा आहे. सुरुवातीला इथे तुम्हाला पुरण पातळ दिसत असेल, पण ते हळूहळू जसं आपण मंद गॅसवर ते शिजवून घेऊ तसं इथं व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या छान घट्टसर होतं आहे. आणि पूर्ण घट्टसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी वेलची, सुंठ आणि बडीशेप याची तिन्ही मिक्सची पावडर घातलेली आहे. ती ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त वेलची पावडर घातली तरी चालेल. आणि अशा प्रकारे पुरण वाटायच्या चाळणीमधून पुरण छान चाळून म्हणजे गाळून घेतलेलं आहे. अगदी छान पुरण असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण इथे बटाट्याच्या भाजीची तयारी करतो. साधारण अर्धा किलोच्या बटाट्याची भाजी मी करत आहे. बटाटे छान उकडवून घेतलेले आहेत आणि इथे थोडंसं अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची जेवढी तुम्हाला आवडते तेवढी, आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान अशी पेस्ट बनवून घेतली आणि बारीक असे 3 ते 4 कांदे लांबसर कापून घेतले. कढीपत्ता घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये छान असं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 2 पळी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई, जिरं छोटा चमचा घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर इथे मी साधारण 3 कांदे, मोठे कांदे असे स्लाईसमध्ये कट करून घेतले, ते घालायचे आहे. कांदा थोडा मऊसर होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे, पण भाजीमध्ये मीठ घालतानंतर आपण अगदी बघूनच घालायचं आहे, कारण आपण कांद्यासाठी थोडं मीठ घातलेलं आहे. कांदा छान असा गुलाबी मऊसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे, साधारण 2-3 चिमट हिंग, आणि 1 पाव चमचा आपण इथे हळद घालतो. इथे मी साधारण 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. इथे मी 1
पाव चमचा एवढी साखर घातलेली आहे आणि आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची आपण जी पेस्ट वाटून घेतली होती तीही घातलेली आहे। आता छान असं हे त्याचा कच्चेपणा पेस्टचा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि छान परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण उकळून ठेवलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत। हे बटाटे छान उकडून झाल्याच्या नंतर मी ते पाण्यातून पटकन काढून घेतले, त्यामुळे ते बटाटे अगदी सुके होतात। बऱ्याच वेळेला बटाटे शिजत टाकल्याच्या नंतर आपण त्याच पाण्यात जर बटाटे ठेवले तर त्याला आतमधून पाणी शोषलं जातं आणि ती भाजी आपली चिकट होते। तर अशा प्रकारे बटाटे घालून झाल्याच्या नंतर एक 5 मिनिटासाठी सर्व मिक्स करून ठेवून मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली। बटाटे शिजलेले असतात तरीही थोडंसं 5 मिनिटं वाफ दिल्याच्या नंतर मस्त भाजी मोकळी होत होते आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे। तर जी डाळ आपण काढून घेतली होती पुरणाची आणि जे पाणी गाळून घेतलं होतं त्या डाळीमध्ये ह्या पाण्यामध्ये ती डाळ घालून याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। ती डाळ पाणी उकळते तोपर्यंत आपण इथे एळवणीच्या आमटीसाठी साधं सोपं एक छोटंसं वाटण करून घेऊया। त्यासाठी इथे मी साधारण 3 ते 4 चमचे सुकं खोबरं कापमध्ये कट करून घेतलं। तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यावर हे सुकं खोबरं, त्यासोबतच एक मीडियम साईजचा कांदा स्लाईसमध्ये कट केलेला तो भाजून घेतला। त्याच्यामध्ये साधारण एक 1.5 इंच अद्रक आणि एक 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडीशीच कोथिंबीर घातलेली आहे। आता हे सर्व वाटण थंड झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। वाटण छान बारीक वाटलं तर त्याची चव आमटीमध्ये छान उतरते आणि अशा प्रकारे आता आमटीला आपण मस्त फोडणी देऊया। तेल छान गरम करून घेतले। कटाची आमटी म्हणजे थोडासा कट तर आलाच पाहिजे, तर तेल थोडंसं नेहमीपेक्षा आपण जास्त घालायचं आहे। त्यासोबतच तेलावरती तेल गरम झाल्यावर राई, जिरे आणि भरपूर सारा लसूण, साधारण 15 ते 20 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेले आहे तो घातलेला आहे। कढीपत्ता घातला, त्यासोबतच मोठे मोठे 2 टोमॅटो बारीक चिरलेले तेही घालून घेतले आणि छान टोमॅटो परल्याच्या नंतर त्याच्यामध्ये धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि इथे मी मालवणी मसाला यूज करते। तर मालवणी मसाला कसा बनवायचा याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देत आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा। तर इथे मस्त असा हा मसाला आपला परतून झालेला आहे। तेल सुटेपर्यंत छान खमंग मसाला परतवून घ्यायचा। त्यानंतर आपण जी शिजत ठेवलेलं डाळीचं पाणी होतं ते पाणी घालून घ्यायचं आणि मस्त हलवून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून छान अशी त्याला एक उकळी येऊन द्यायची। उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार कोथिंबीर घालू शकता। तर इथे सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं घालून जरी हे एळवणीची आमटी बनवली तरी फार सुंदर होते। तर इथे आपली आमटी झाली आहे, भाजी झाली आणि आता आपल्या कणिकला मळून सुद्धा साधारण 1 तासाच्या वरती होऊन गेले। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त त्याला अशी तार धरते आहे पिठाला, म्हणजे पीठ किती लांबपर्यंत जरी खेचलं गेलं तरी तुटत नाही। याचा अर्थ आपलं जे कणिक आहे पोळीचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर पोळीला लावण्यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे। शिवाय आपण पोळी लाटणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ न यूज करता मी इथे तांदळाचं पिठी घेतलेली आहे। तांदळाच्या पिठीने पुरणपोळी अगदी सरसर लाटली जाते। पाटाला मी इथे अशा प्रकारे छान एक सुती कपडा बांधून घेतलेला आहे, त्यामुळे पोळी अजिबात चिकटत नाही आणि अगदी खूप लवकर लाटून होतात। तर इथे अगदी 1 लिंबा एवढा मी कणकेचा गोळा घेतला आणि त्यासोबत त्याच्याच 3 पटीने मी इथे पुरण घेतलेलं आहे। तुम्ही कितीही कणिक कमी घेतली आणि पुरण भरपूर घेतलं तर तुमची पुरणपोळी अजिबात फुटणार नाही, कारण हे जे कणिक आहे ते अगदी मळून इतकं मऊसूद आणि मस्त आलेलं आहे, त्यामुळे पोळी आपली फुटत नाही आणि मऊसूद 3-4 दिवस जरी तुम्ही ही ठेवली तर पोळी अशीच राहते। खमंग फ्लेवर येतो आणि याच्यामध्ये मी कणकेमध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे त्याला एक मस्त खुसखुशीतपणाही असतो पोळीला। तर अशा प्रकारे इथे मी मस्त असे पुरण भरून कणकेचे गोळे करून घेतले आणि आता तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर पुरणपोळी लाटताना कधी फक्त मध्येच न लाटता चारी बाजूने आपल्याला ती लाटत घ्यायची आहे, त्यामुळे पुरण जे आहे ते सर्व बाजूनी जातं आणि काठ जे आहेत पोळीचे ते कडक होत नाहीत। जर आपण मध्येच लाटत राहिलो तर कडेचे जे काठ आहे त्या काठापर्यंत पुरण नाही पोचलं तर ते पोळी भाजल्याच्या नंतर ती काठ जी असते ती कडक होते आणि ती खायलाही बरोबर लागत नाही। तर पुरणपोळी बऱ्यापैकी मस्त तवा भरून मोठी अशी मी लाटून घेतलेली आहे। थोडंसं तूप तव्याला लावलेलं आहे। तवा छान गरम करून झाल्यावरच आपल्याला पोळी घालायची आहे। थोडंसं तूप लावून त्याच्यावर पुरणपोळी घातलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर पोळी मस्त टम्म अशी फुगत आहे। तर दोन्ही बाजूला असं करून आपल्याला एक ते 2 वेळा फक्त ही पुरणपोळी पलटून भाजून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर मऊसूत आणि सर्व बाजूनी इक्वली अशी आपली पोळी भाजून होते आणि ही पोळी खायलाही फारच टेस्टी होते। अगदी काहीही जास्त त्रास न घेता साधं आपण गव्हाचं पिठाचे कणिक परफेक्ट मळून आपण ही पोळी बनवून घेतलेली आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता पोळी एक अगदी मऊसूत जसं पाण्याने भरलेला फुगा असतो त्या प्रकारे हलत आहे। असं वाटतं आहे की किती
टम्म अशी पोळी फुगलेली आहे. तर अशा प्रकारे मऊ लुसलुशीत मस्त अशा पुरणपोळ्या बनवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. आणि ह्या होळीला अशा प्रकारे पुरणपोळी बनवून तुम्ही पूर्ण हे जे पुरणपोळीचं नैवेद्याचं होळीचं ताट असतं अशा प्रकारे बनवू शकता. आणि यातील जे कडबू आहेत किंवा पुरणाचे काणावले त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझी ही पुरणपोळीच्या ताटाची किंवा थाळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.